आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थांमध्ये बाल सुरक्षा आणि उपाययोजनांबाबत प्रशासकीय समितीची मंगळवारी महत्त्वाची बैठक संपन्न। आळंदी नगर परिषद कार्यालयात पुणे विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या विशेष प्रशासकीय समितीची बैठक श्री क्षेत्र आळंदी आणि पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या विविध संस्थांमध्ये वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता, बाल हक्कांचे संरक्षण तसेच बालकांवरील लैंगिक शोषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा। खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी बैठकीचे भूषवले अध्यक्षपद। समितीचे सचिव तथा आळंदी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांच्यासह प्रशासनातील विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीस उपस्थिती। वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत बाल सुरक्षा आणि उपाययोजनांबाबत प्रशासकीय समितीकडून घेण्यात आला सविस्तर आढावा। विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार किंवा लैंगिक शोषण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना राबवणे आवश्यक। बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पॉस्को याची प्रभावी आणि कडक अंमलबजावणी करण्यावर बैठकीत देण्यात आला भर। संस्थांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, विद्यार्थ्यांसाठी तक्रार पेटी उपलब्ध करून देणे, नियमित समुपदेशनाची व्यवस्था करणे तसेच बालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याबाबतही करण्यात आले मार्गदर्शन। या बैठकीस जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमा नरके, दिघी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, ससून रुग्णालयाचे मानसोपचार तज्ञ डॉक्टर सचिन महाजन, आरोग्य अधिकारी RB ढाकणे, मुख्याध्यापक संतोष मरबळ, पोलीस उपनिरीक्षक DS जाधव, MN शेंडे आणि आळंदी नगर परिषदेचे समुदाय संघटक अर्जुन घोडे आदींची उपस्थिती। केंद्रीय लोक सेवा आयोग अर्थात UPSC तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेली धामणे गावची सुकन्या आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी अश्विनी अरुण कोळेकर यांचा संस्थेतर्फे विशेष सन्मान। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक शांताराम घुमटकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार। यावेळी अश्विनी कोळेकर यांचे वडील अरुण कोळेकर, आई जनता कोळेकर, भाऊ अक्षय कोळेकर यांच्यासह संचालकांची उपस्थिती। माजी आमदार स्वर्गीय साहेबराव बुट्टे पाटील यांनी हुतात्मा राजगुरू महाविद्यालय सुरू केल्यामुळे आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या मुली शिक्षण घेऊ शकल्या याबद्दल अश्विनी कोळेकर यांनी व्यक्त केले ऋण। पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाची धग भारताच्या ग्रामीण भागापर्यंत। राजगुरुनगर शहरात घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी। गॅस नोंदणीसाठी वाढत्या रांगांमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष आणखी लांबण्याची शक्यता। खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बातमीदार भानुदास पराड यांची बिनविरोध निवड। उपाध्यक्षपदी रुपेश बुट्टे पाटील, सिद्धेश कर्नावट, तुषार मोडवे तर सचिवपदी तुकाराम बोंबले आणि कार्याध्यक्षपदी राजेंद्र मांजरे यांची नियुक्ती। चाकण येथे पत्रकार संघाच्या बैठकीत मावळते अध्यक्ष कोंडीभाऊ पाचारणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया संपन्न। यावेळी सहसचिव शरद भोसले, सहकार्याध्यक्ष आदेश टोपे, विजय मुरे, कोषाध्यक्ष रत्नेश शेवकरी, सहकोषाध्यक्ष अशोक टिळेकर, कुंडलिक वाळुंज, प्रसिद्धी प्रमुख गणेश आहेरकर, सोशल मीडिया प्रमुख प्रफुल्ल टंकसाळे, सल्लागार कोंडीभाऊ पाचारणे, एकनाथ सांडभोर, अविनाश दुधवडे, राजेंद्र सांडभोर, नंदकुमार मांदळे, AP शेख, गणेश फलके, चंद्रकांत मांडेकर, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट निलेश कडपाटील, सदस्य सतीश आगळे आणि संतोष फडके आदींची उपस्थिती। श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा सन 2026 साठी पालखी सोहळा प्रमुख म्हणून विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप यांची निवड। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी विश्वस्त कमिटीची मार्च महिन्याच्या मासिक सभेत ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांची पालखी सोहळा प्रमुख म्हणून सर्वानुमते झाली निवड। यावेळी प्रमुख विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, पुरुषोत्तम पाटील आणि ॲडव्होकेट रोहिणी पवार यांची उपस्थिती तर योगी निरंजन नाथ यांची ऑनलाईन हजेरी।
आळंदी देवाची येथे सुरेश वडगावकर यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचे औचित्य साधून ग्रंथतुला. ज्ञान, संस्कार आणि वाचन संस्कृती यांचा गौरव व्हावा या उद्देशाने अनोखा उपक्रम. या ग्रंथतुलेच्या माध्यमातून विविध विषयावरील शैक्षणिक, संस्कारक्षम आणि प्रेरणादायी पुस्तके ग्रंथांचे या ग्रंथतुलेच्या माध्यमातून संकलन करून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या ग्रंथालयाला देण्यात आली भेट. यावेळी हबप नारायण महाराज जाधव, पंकज मुनी, जय स्मिताजी महाराज, MIT पुणेचे मंगेश कराड, जैन विद्या प्रसारक मंडळाचे सचिव ॲडव्होकेट राजेंद्र मुथा, हबप पुरुषोत्तम महाराज पाटील, पुणे जिल्ह्याचे सकल जैन संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, श्याम कोलन, आनंदराव मुंगसे आणि अशोक कांबळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. औदर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सन्मान नारी शक्तीचा हा सोहळा आणि मोफत आरोग्य शिबिर उत्साहात. पश्चिम पट्ट्यातील सुमारे 120 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि समाजातल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 54 महिलांचा नारी शक्ती पुरस्काराने करण्यात आला सन्मान. श्री गुरुदत्त युवा मंच आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून शीतल सागर मेदगे यांच्या कल्पक नियोजनातून आणि सामाजिक बांधिलकीतून राबविला उपक्रम. यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश दराडे, सरपंच शांताराम मेदगे, पोलीस पाटील सुवर्णागिरी आणि प्राजक्ता वाघ यांची प्रमुख उपस्थिती. या उपक्रमासाठी औदरसह टपालवाडी, बौद्ध वस्ती, धुळशेत, होजगेवाडी, चोरेवाडी, भारमळवाडी, जायकवाडी, ठाकरवाडी आणि विठ्ठलवाडी येथील ग्रामस्थांचे लाभले सहकार्य. गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे 2900 लिटर रसायन पोलिसांनी केले नष्ट. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाचा छापा. एका महिलेविरोधात गुन्ह्याची नोंद. बहुळच्या पठारे वस्तीमध्ये गावठी दारूचा गुत्ता चालवणाऱ्या महिलेच्या दारू अड्ड्यावर 9 मार्च रोजी सकाळी 11:30च्या सुमारास पोलीस कारवाई. राजगुरुनगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सुतार गणेश मंदिरातील संगमरवरी मूर्तीवर उगवत्या सूर्यकिरणांच्या किरणोत्सवाला आरंभ. साधारणपणे पुढील 4-5 दिवस सकाळी 7:40 मिनिटापासून ते 8 वाजेपर्यंत असा 20 मिनिटांचा हा सोहळा भाविकांना अनुभवता येणार. परिसर अभ्यासक राजेंद्र सुतार यांची माहिती. सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण प्रक्रियेमधून भारतातल्या अनेक मंदिरात हा किरणोत्सव होत असतो. या सूर्यकिरणांनी प्रभावित झालेली मूर्ती ही अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी स्थाने म्हणून प्रचलित.